आताचा जो मुद्दा समोर आलेला आहे, राज ठाकरे यांनी सांगितले की आम्ही मोर्चा काढतोय, पक्षविरहित मोर्चा असेल, इतर पक्ष त्याच्यामध्ये यावेत. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण हे राजकीय केवळ एक ती भूमिका आहे. असं आहे की केवळ राजकीय भूमिका असं मी म्हणणार नाही, कोणाच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. पण मी एवढंच सांगतो की महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते. पण ते मित्र होते तुमचे, राज ठाकरे तुमचे मित्र आहेत. नाही आहेत ना, त्याला काय म्हणून काय झालं? त्यांच्या भूमिका आहेत, आमच्या भूमिका आहेत. शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात एका पक्षात राहिले असते ना. त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते, असेल त्यांची वेगळी भूमिका. मी एवढंच सांगतो, मी काय हे सांगतोय, उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत, याचा अर्थ काय आहे? राजकीयच आहे ना. मला हे सांगा की या राज्यामध्ये माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल? चला, देवेंद्र फडणवीसला राजकारण करायचंय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय, हे लोकांना राजकारण करायचं आहे का? मग त्यांनी जर एखादा रिपोर्ट दिलेला आहे आणि तो तुम्ही स्वीकारला आणि आता उलट जाता, याचा अर्थ राजकीय आहे. याचा अर्थ मराठीचं प्रेम नाही आहे, याचा अर्थ राजकीय आहे. तुम्ही पालिकेच्या निवडणुकांचा रेफरन्स देताय. पालिकेच्या निवडणुकांचं एक प्रकारे काय ग्राउंड तयार करण्याची परिस्थिती किंवा तयारी महाराष्ट्रामध्ये दिसतेय. तर ठाकरेंचाही विषय निघाला तर राज ठाकरे दोन्ही शिवसेनेंना हवे आहेत ते तर दिसतंय, त्याची चर्चा होतीये. ते फक्त शिवसेनेलाच हवेत, दोन्ही शिवसेनेंना, की ते भाजपलाही हवेत? असं आहे की आत्ता तरी आमची जी युती आहे ती भाजप, शिवसेना ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनल अशीच आमची युती आहे. याच्या व्यतिरिक्त आमची काही युती नाही आहे. हा, पण आता समजा कोणी आमच्यासोबत येत असेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की सोबत घ्यायचं आहे, आम्ही स्वागत करू. पण अजून काय असा निर्णय कुठला आम्ही केलेला नाहीये. पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की मुंबई ही त्या अर्थाने ठाकरे आणि ठाकरे यांच्यासाठी महत्वाची म्हणून ते आता एकत्र येतील, की त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे म्हणून ते एकत्र येतात? एवढी महत्वाची निवडणूक मुंबईची जी आहे, एवढं तुम्ही काम केलंय मुंबईमध्ये, या सरकारांनी काम केलंय, तुमच्या आधीच्या सरकारनी काम केलंय, ही मुंबई आता या अर्थाने महत्वाची ठरले राजकीय दृष्ट्या? हेच काय ते कुरुक्षेत्र असणार आहे महाराष्ट्राचं? असं आहे, ते मराठी आहे तर मी कुठे पंजाबी आहे, मी कुठे गुजराती आहे? मी पण मराठीच आहे ना. माझाही पक्ष जो आहे, माझ्या पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष आशिष शेलार आहे, तो कुठे गुजरातमधून आलेला आहे, तो कुठे आंध्र प्रदेशमधून आलेला आहे. त्यामुळे मराठी मतांची कोणाची मक्तेदारी नाही. आम्ही चांगलं काम करून मराठी मन जिंकलं म्हणून लोकांनी आम्हाला मागच्याही वेळेस मतं दिले, आजही मतं दिले. मराठी माणूसही आमच्या सोबत आहे, गैर मराठी आमच्या सोबत आहे. जोपर्यंत आम्ही चांगलं काम करत राहू तोपर्यंत सगळे आम्हाला मतदान करतील. 2017 साली पालिकेची जेव्हा निवडणूक झालेली तेव्हा अखंड शिवसेनेपेक्षा भाजपकडे फक्त 2 नगरसेवक कमी होते. तेव्हा महापौर बसवण्याची संधी होती भाजपकडे. तर तेव्हा तसा विचार झाला होता का? 100% संधी होती आणि जवळपास जुळवाजुळव देखील आम्ही केली होती. परंतु त्यावेळी उद्धवजींकडनं शिंदे साहेब आणि 3-4 लोक आमच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकरता भावनिक विषय आहे, त्यामुळे तुम्ही हे सोडून द्या. आणि मी देखील हा विचार केला की एक लार्जर गोल करता आपण काम करतोय आणि म्हणून आम्ही केवळ महापौर पदच सोडलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं सगळी पदं तुम्ही घ्या आणि तुम्ही महानगरपालिका चालवा, आम्ही महानगरपालिकेमध्ये प्रहरीचं काम करू. जर त्यावेळी मनात आणलं असतं तर पूर्ण जुळवाजुळव झाली होती, 100% आमचा महापौर बनला असता. ती संधी सोडायला नको होती असं आता वाटतं? नाही, असं जर तरला काही अर्थ नसतो ना. ज्ञानदा काय राजकारणामध्ये जर तरला अर्थ नसतो. त्यावेळेस झालं नाही, आता आम्ही महापौर करू, आमच्या महायुतीचा महापौर होईल यावेळी. स्वबळावरती भाजप येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही म्हटलं की मुंबई आहे, पण मुंबई बरोबर इतर सुद्धा एवढी सगळी अजून जवळजवळ 3 वर्ष सगळीकडे प्रशासक आहेत. जाणून बुजून केलं भाजपनं हे की हे होत गेलं आणि सगळीकडे गेले काही काळ जो प्रशासक राजवट आहे ती आता लवकरात लवकर संपेल आणि लोकनियुक्त तिकडे स्थानिक मला प्रशासन सांगा, भाजपचा संबंधच काय आहे? तेव्हा तर उद्धवजींचं सरकार होतं, जेव्हा या सगळ्या फेब्रुवारी 2022 मध्ये या सगळ्या महानगरपालिकांचं आणि जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपला.
आमचं थोडी सरकार होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली होती. आम्ही आता लढून सातत्याने नवीन सरकार आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सातत्याने लढलो आणि सर्वोच्च न्यायालयातनं परवानगी मिळवली. कारण आम्हाला हे समजतं की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या महत्वाच्या आहेत आणि त्या संस्थांवर प्रशासक असणं लोकशाहीला योग्य. 6 महिने ठीक आहे, पण त्याच्यावर प्रशासक असणं हे लोकशाहीकरता योग्य नाही. आणि म्हणून आम्ही लढलो, आम्ही परवानगी आणली आणि आता त्या निवडणुका होती. फडणवीस 3.0 असं हे सरकार आहे, आत्ताचं परिस्थिती आहे. तर कसं वेगळं आहे हे फडणवीस 3.0 तुमच्यासाठी? हे वेगळं काहीच नाही आहे. हे कंटिन्युएशन ऑफ फडणवीस 1.0चं आहे. म्हणजे आता एवढंच फरक पडलाय की पहिल्यांदा आम्ही आणि शिवसेना होता, आता आम्ही शिवसेना आणि अजितदादा आहोत. पण 2.0 मध्ये मी आणि अजितदादाच होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही माझ्याकरता कंटिन्युएशनच आहे. कारण तुम्ही बघा, जे 2014 पासून बोलत होतो त्या सगळ्या गोष्टी करू शकलो आणि त्यातल्या ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या त्या आता करतोय. त्यामुळे माझ्याकरता काही नवीन नाही. एक सगळ्यात